बरेच रेस्टॉरंट बिझनेस म्हटलं की 5-5 वर्षांना प्रॉफिट होत नाही किंवा ते बंद होतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग ते बरोबर केलेलं नसतं. कारण ह्याला बाकी व्यवसायांप्रमाणेच ह्याला पण तेवढंच फायनान्शियल प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे. तुमचा इन्फ्लो काय होतो आहे आणि तुमचा आउटफ्लो काय आहे हे तुम्हाला डे टू डे बेसिसवरती माहिती बसायला हवं. तुमचे फिगर्स तुमच्या हातावरती असायला हवेत. तुमचे लूफहोल्स कुठे आहेत, कुठे कुठे तुमचे खर्च वाढत आहेत. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातंय. तर बरोबर. तसं ह्या इंडस्ट्रीत सगळ्यात जास्ती ते आहे. माहितीच नसतं की तुमचे कॉस्ट कुठे चाललेले आहेत. तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. प्रत्येक धान्याची कॉस्ट आहे, प्रत्येक गोष्टीची कॉस्ट आहे. एक कप फुटला तरी त्याची कॉस्ट आहे, एक ग्लास फुटला त्याची कॉस्ट आहे, काही जेवण खराब झालं त्याची कॉस्ट आहे. मग हे कसं कंट्रोल करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं जे आहे ना, ह्याचा अभ्यास डिटेलिंगमध्ये असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती बारीक लक्ष असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची पर्सनल इन्व्हॉल्वमेंट तेवढी त्याच्यामध्ये होणं हे फार गरजेचं हा आहे. पार्ट टाइम बिझनेस नाही. हा पार्ट टाईम बिझनेस नाहीच आहे मुळात. म्हणजे कोणी असा विचार जर करत असेल ना, तर त्यांनी कृपा करून ह्या बिझनेसमध्ये येऊ नये. आणि हा बिझनेस इतका आहे की जसं एक लहान मुलं आहे ना, तसं लहान मुलासारखं तुम्हाला या बिझनेसला कमीत कमी 3 ते 4 वर्ष जोपासायलाच लागतं. जर तुम्ही ह्याला नाही जोपासलं तर हा बिझनेस नाही, खट्याळ आहे. खट्याळ बिझनेस अक्षरशः मी तुम्हाला हे सांगतो. इतकं हे आहे. पण तुम्ही त्याला जर चांगलं जोपासलं, चांगलं हेल्दी केलं, चांगलं खाऊ-पिऊ घातलं, चांगलं सुदृढ केलं, तर हा बिझनेस तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल. एवढं मात्र नक्की आहे. जनरली मी बरेच आमचे जे क्लायंट आहेत त्यांना मी उदाहरण देतो. आता मी तर शेतकरी कुटुंबातला नाही आहे, पण माझे मॅक्सिमम जे क्लायंट राहिले आहेत ते सगळे शेतकरी कुटुंब, ज्यांचा शेतीशी संबंध राहिलेला आहे. तर मी त्यांना नेहमी एक उदाहरण देत आलेलो आहे की